देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेशी संबंधित एक गंभीर कथित गैरप्रकार नाशिक विभागात उघड झाल्याचा दावा रिपब्लिकन सेनेनं केला. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याच्या जागी कथितरित्या बनावट परीक्षार्थी बसवून परीक्षा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी आक्रमक मागणी संघटनेनं केली आहे. नाशिक या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला की नाशिक विभागीय मंडळाअंतर्गत परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय डांग सोंदाणे तालुका बागलाण या ठिकाणी विज्ञान शाखेच्या एका विद्यार्थ्याच्या जागी एका अन्य व्यक्तीनं परीक्षा दिल्याचा संशय निर्माण करणारे पुरावे उपलब्ध झालेत. संघटनेच्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थ्याबाबत 23 एप्रिल 2026 आणि 8 मे 2026ला नाशिक विभागीय मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत मंडळाच्या सचिव सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवला असल्याचं सांगण्यात आलंय. 18 मे 2026ला झालेल्या सुनावणी दरम्यान रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मंडळासमोर अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकांवरील हस्ताक्षरांची तज्ज्ञांकडून न्यायवैद्यकीय तपासणी, उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षऱ्यांची पडताळणी, परीक्षा केंद्रातील दृकश्राव्य चित्रफितीची तपासणी, परीक्षा अर्ज आणि ओळखपत्रांची पडताळणी, त्याचबरोबर संपूर्ण प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संस्था चालकांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणामध्ये कोणत्याही स्तरावरील संगनमत आढळल्यास संबंधित लिपिक, पर्यवेक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, संस्था समन्वयक, संस्था सचिव, संस्था चालक, त्याचबरोबर इतर जबाबदार व्यक्तींवर भारतीय कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास होऊन सत्य समोर येईपर्यंत संबंधित विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. चौकशी प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा प्रशासकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन सेना राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. या कथित प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचत असून शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होत आहे याकडे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचं लक्ष लागलंय. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतरच्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं. त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कट कारस्थान करत आहे. या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहेत जे अभ्यास करून पास होत आहेत त्यांच्याशी जीवनाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कट कारस्थान करत आहे यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती. मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव, रिपब्लिकन सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञानमध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे आणि जे संस्था चालक जे आहे ते संस्था चालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच
मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्था चालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रजिस्टर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली, परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्र सुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी. अशा पद्धतीने आमची भूमिका आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक.